नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. मी आहे ना आज आज कसं म्हणजे की आज दीपामावस्या आहे ना, तर त्याच्यासाठी आहे ना मी दिवं बनवते नाही का. की आज पूजा करायची असते ना, हे नाही का गव्हाचं पीठ गोड म्हणजे की गूळ टाकून गोळे करायचे असतात. तर त्यासाठी मी दिवे करते. आता असेच दिवे आहे ना, नागदिवे नागपंचमीला पण करतात, पण तेव्हा गोड नाही येत करीत आपल्या इकडं. म्हणजे काय काय जण करत असतील, पण आपल्या इकडं गोड करत नाहीत. आज गोड करतात आहे ना, पण मग मी आज त्यासाठी गूळ घेतलाय. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय, गूळ घेतलाय आणि थोडीशी चिमटभर हळद घेणार आहे मी त्याच्यात. तर आपण आज दिवे करणार आहोत नाही का. तर चला मग पाणी टाकून घेणार आहे. असं आहे ना, आपण हलवून हे गूळ बारीक करून घेणार आहे बरं का. आपण ही गूळ वितळून घेतलेला आहे ह्याच्यात पाण्यात नाही का, ढवळून ढवळून वितळून घेतलेलं आहे गुळ आपण ही. आता आपण आहे ना पीठ मळून घेऊयात, गुळाचं पाणी गाळून घेऊयात. थोडीशी हळद टाकून घेऊयात. आपण पीठ चाळून घेऊयात आपण गव्हाचं. आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं बरं का पीठ. असं नाही की बाबा एवढंच घेतलं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे, काय नाही. तुम्हाला जेवढे दिवे बनवायचे ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. हे मी चाळून घेतलेलं आहे बरं का. गव्हाचं पीठ आहे, आपण यात मैदा बिदा काय नाही घ्यायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं बरं का. हे थोडंसं मीठ टाकून घेऊयात नाही का. चल आपण गोड आहे पण तरी पण मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. पीठ मळून घ्यायचं बरं का. असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं नाही का. दिवे घेऊन जातात, मस्त वाटतं. आणि आज पण असेच करतात. हे असं आहे ना, आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना एक दिवं करून घेऊया त्याचं असं. हे असं आहे ना, आपण दिवा करून घेणार आहे नाही का. थोडा मोठा करते. हे असं करून घ्यायचं चपटं थोडंसं, आणि असं कड्या धरायच्या नाही का, अशा नुसत्या अशा. आता तुम्ही कोणत्या आकाराचे करायचे आहेत, कसे करायचे आहेत त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता नाही का. मी आपलं असं गावाकडच्या सारखं दिवा करून घेतल्यात मी असं. पण आहे ना नाही का, दिवा उकडून घेणार आहे, गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण. या वाफेवर उकडून घेणार आहे पाण्याच्या नाही का, उकडून घेणार आहे. असे आहे ना, मी हे दिवे करून घेतलेले आहेत बरं का सगळे. छोटू केलाय ना का, एक छोटूसा असे आहे ना. आपण हे आता हे उकडून घेऊ आपण. हे आपल्याला आपण हे खाऊ पण शकतो बरं का. ह्याच्यातले आपल्याला जेवढे दिवे लावायचे तेवढे लावायचे. तुम्हाला जेवढे लावायचे किंवा 5 लावायच्या, 7 लावायच्यात, 12 लावायचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकताय. आणि बाकीचे खाल्ले तरी पण चालतात, खायला पण खूप छान लागतात हे दिवे. तर आपण आहे ना आता उकडून घेऊयात. हे उकडून घेऊयात. मी काय तेल लावत नाही आता, चिटकणार नाही. उकडल्यावर आपण हे असं उकडून घेऊयात. ऊसाच्या गावाकडे ना आपल्या असं पाचाट्यात उकडतात. हे पाचाट खाली टाकतात, पातेल्यात पाणी टाकतात, त्याच्यावर पाचाट टाकतात आणि त्याच्यावर दिवे ठेवतात असं, आणि झाकून ठेवून उकडून घेतात. मस्त होतात तसे पण. मस्त असं उकडून घेऊयात आपण आता. झाकण ठेवून असं आहे ना उकळलं ते आपलं दिवा. आपण तरी पण एक 5 मिनिटं ठेवूयात. 5 मिनिटांनी आपण काढून घेऊयात खाली नाही का. बंद करून घेऊयात. आपले हे दिवे आहे ना असे उकडलेले आहेत बघा मस्त असे.
आता हे जरा गार झाले ना तर आपण काढून घेऊयात नाही का ताटात. मी आहे ना अशा 5 वाती करून घेतलेल्या आहे आणि मी 5 ठेवणार आहे बरं का दिवं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे ठेवायचे तेवढे तुम्ही ठेवू शकता. पण ह्याच्यात वाती ठेवून घेऊयात. 5 वाती ठेवून घेऊयात आपण ह्याच्यात. असं. तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूप पण टाकू शकता बरं का तुम्ही. पण मी तेल टाकते. तुपाचे पण छान म्हणजे की बोलत नाही माझ्याकडनं.